बाबतीत एक महत्त्वाचा निकाल दिलाय। सरन्यायाधीश यू ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी असलेली सरकारी नोकरी आणि उच्च शिक्षणात 10% आरक्षणाची तरतूद घटनाबाह्य नसल्याचं म्हटलंय। या निर्णयाची जेवढी चर्चा आहे तेवढी चर्चा होतीये न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी आपल्या निकालपत्रात केलेल्या निरीक्षणाची। घटनाकारांनी आरक्षण देताना एक कालमर्यादा ठेवली होती, त्यानंतर आरक्षणाची उद्दिष्ट पूर्ण झालेली नाहीये। स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होताना आरक्षणाचा फेरविचार करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर न्यायमूर्ती जे.बी. पारदीवाला यांनी देखील आरक्षणाच्या बाबतीत असंच एक धक्कादायक वक्तव्य केलंय। आरक्षण अनिश्चित काळासाठी चालू ठेवू नये, जेणेकरून काही विशिष्ट लोकसमूहालाच याचा फायदा होईल, असं मत जे.बी. पारदीवाला यांनी नोंदवलंय। त्यामुळे आरक्षण कधी जाणार या चर्चांना आता पुन्हा एकदा बळ मिळणार आहे आणि या चर्चेत संविधानात आरक्षण फक्त 10 वर्षांसाठीच होतं ही लाईन रिपीट केली जाईल। त्यामुळे आरक्षण खरंच 10 वर्षांसाठी होतं का, आणि होतं तर मग ते 10 वर्षांनी बंद का करण्यात आलं नाही, हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर भारतात 2 प्रकारचं आरक्षण आहे, एक शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये असलेलं आरक्षण, तर दुसरं म्हणजे राजकीय आरक्षण। तर आपण पहिलं पाहूया शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधील आरक्षण। संविधानातील आर्टिकल 16 ते 16(4)(b) सरकारी नोकरीमध्ये किंवा राज्यांतर्गत सेवांमध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नसलेल्या जागा आरक्षित करण्याची मुभा देतो। त्याचबरोबर आर्टिकल 46 मध्ये राज्याला दुर्बल घटकांच्या आणि विशेषतः अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांची विशेष काळजी घेऊन त्यांची सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारच्या शोषणापासून संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली। राज्यघटनेचे कलम 335 धोरणकर्त्यांना सेवा आणि प्रशासकीय पदांमध्ये आरक्षण ठेवण्याचे निर्देश देतात। याच 3 आर्टिकलचा आधार घेऊन शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यात आले। हे आरक्षण किती वेळ चालेल याची कोणतीही टाइमलाईन संविधानात नमूद करण्यात आलेली नाही। सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय आग्रही होते। ते म्हणतात की सरकारी नोकरीमध्ये प्रवेशाचा हा अनुसूचित जातींसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यांच्यासाठी हा जीवन मरणाचा प्रश्न आहे, असं ते म्हणाले होते। मग 10 वर्षांसाठीच आरक्षण होतं, हा दावा कोणत्या आधारावर केला जातो? त्यासाठी आपल्याला राजकीय आरक्षणाचा मुद्दा पाहावा लागेल। तर आर्टिकल 334 मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अँग्लो इंडियन समाजाला लोकसभेत आणि राज्याच्या विधानसभेत देण्यात येणारं आरक्षण दर 10 वर्षांनी संपुष्टात येईल अशी तरतूद करण्यात आली होती। म्हणजे राजकीय आरक्षण 10 वर्षांनंतर बंद करण्यात येत होतं, पण त्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाची आणि अर्ध्यापेक्षा जास्त राज्यांची अनुमती असली पाहिजे। आता हा फक्त संसदेने कायदा बदलला की आरक्षण जाईल एवढाच मुद्दा नव्हता। शेकडो वर्षांपासून दलित समाजावर झालेला अन्याय, सवर्ण हिंदूंशी तुलना करता सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषमता स्वतंत्र भारताच्या 10 वर्षात कमी होईल अशी आशा त्यावेळी संविधान निर्मात्यांना होती आणि त्यामुळेच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 10 वर्षांचा क्लॉज घालायला सांगितलं होतं। त्यानुसार राजकीय आरक्षणासाठी 10 वर्षांचा क्लॉज घालण्यात आला होता। या आर्टिकल 334 वर संविधान सभेचे सदस्य एस नागप्पा यांनी एक महत्त्वाची टिप्पणी केली होती। ती टिप्पणी अशी होती की आम्हालाही इतर अल्पसंख्याकांना आहे तशी आर्थिक स्थिती, शैक्षणिक स्थिती आणि सामाजिक दर्जा मिळाला तर आरक्षणाचा त्याग करण्यात आनंदच होईल। त्यामुळे आरक्षण घालवण्याची जबाबदारी सवर्णांच्या खांद्यावर जास्त आहे, कारण 10 वर्षात सवर्णांनी दलितांना समान दर्जा देण्याची प्रतिज्ञा केली आहे। नागप्पा यांचे हे उद्गार सवर्ण नेत्यांना उद्देशून होते, मात्र त्यानंतर 10 वर्षातच काय 70 वर्षांनंतरही शेड्यूल कास्ट समाजातील जनतेला तुम्ही सवर्णांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दर्जाची बरोबरी करत आहात असा कोणताही राजकीय पक्ष सांगू शकलेला नाही। त्यामुळे मग दर 10 वर्षांनी आर्टिकल 334 मध्ये सुधारणा करून SC/ST चं राजकीय आरक्षण 10 वर्षांनी वाढवण्यात येतं। या संदर्भातली पहिली घटना दुरुस्ती 1959 साली करण्यात आली होती। त्यामध्ये 26 जानेवारी 1960 ला जी राजकीय आरक्षणाची एक्सपायरी डेट होती ती 26 जानेवारी 1970 पर्यंत वाढवण्यात आली होती। अशा प्रकारे दर 10 वर्षांनी SC/ST समाजाचं राजकीय आरक्षण वाढवण्यासाठी संसद आणि राज्याच्या विधानसभा घटना दुरुस्ती करत असतात। यामध्ये शेवटची घटना दुरुस्ती 2019 मध्ये करण्यात आली। 104व्या घटना दुरुस्तीनुसार SC/ST समाजाचं राजकीय आरक्षण 10 वर्षांसाठी वाढवून 2030 पर्यंत ठेवण्यात आले।
यावेळी राज्यसभेत आणि लोकसभेत एकही मत या घटना दुरुस्तीच्या विरोधात पडलेलं नव्हतं. राज्यघटनेच्या निर्मात्यांच्या संकल्पनेनुसार सर्वसमावेशक प्रतिमा टिकवून ठेवण्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या जागांचं आरक्षण आणखी 10 वर्ष म्हणजेच 25 जानेवारी 2030 पर्यंत चालू ठेवण्याचा प्रस्ताव आहे, असं त्यावेळी तत्कालीन कायदा आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं होतं. जेव्हा राजकीय आरक्षण बंद करायचं असेल तेव्हा संसद त्या आरक्षणाचा कार्यकाळ वाढवत नाही. 104व्या घटना दुरुस्तीमध्ये अँग्लो इंडियन समाजाचं राजकीय आरक्षण वाढवण्यात आलं नाही आणि त्यामुळे त्यांचं लोकसभेत आणि राज्याच्या विधानसभेत असलेलं आरक्षण संपुष्टात आलं. त्यामुळे सध्या संविधानाच्या तरतुदी बघितल्या तर 10 वर्षात आरक्षण राहावं किंवा संविधान निर्मात्यांची तशी इच्छा होती हे राजकीय आरक्षणाच्या बाबतीत म्हणता येऊ शकतं. पण शैक्षणिक आणि नोकर भरतीच्या आरक्षणाच्या बाबतीत अशी कोणतीही तरतूद सापडत नाही. या चर्चेअंती आर्थिक आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आरक्षण विरोधी डिबेटला पुन्हा बळ मिळेल का? या बाबतीत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ नवनवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा विशाल बर्फे यूट्यूब चॅनल. नमस्कार.